गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। समोर जे आपण आग पाहता हा काही स्टंट नाही आहे किंवा पिक्चरचा सीन नाही आहे। हा आहे गणेश रामभू लोडम रुस्तमपूरचे यांचा हा कापसाने भरलेला ट्रक आणि तो पेटला। त्या ट्रकची परिस्थिती पहा, पूर्ण कॅबिन पूर्णपणे जळाली। त्या कापसाचे काय हाल झाले असतील। शेतकऱ्याचं काळीज मोठं। आसमानी सुलतानी, ऊन वारा पाऊस हरणं डुकरं यांना सर्व हे संकट झलत झलत कापूस घरात येतो आणि कापूस घरानंतर जेव्हा विक्रीसाठी जातो तेव्हा त्या ट्रकचे कापसाचे हे हाल होतात। रुस्तमपूर हे म्हैसांगजवळचं गाव म्हणजे अकोला ते दर्यापूर रोडवर आणि ही घटना घडली सुतगिरणीजवळ सोमानीच्या जेनापाशी। अक्षरशः कापूस पेटला। ही आग कुणामुळे लागली का कसा काय पेटला दादा ट्रक? हा रोडनं पेटवून दिलाय लोकांना, त्याच्यात चिंकी उडली। हा माझ्या याच्यात नुकसान तुमचं झालं का कोणाच झालं? मला जात आता समजे ना नुकसान तर माहीत झालं ना हो, भरून आला। आता शेतकऱ्याचा इन्शुरन्स तर काहीच नाही। काहीच नसते। काय नाव आहे तुमचं? गणेश रामभू लोडम। आणि आपण राजे शेतकरी पिकवते राजे हे असं ताल होते इकडे ऊन वारा पाऊस आले घरून हे असा जर धिंगाण झाला तर कसं होईल? थैलीत कापूस रस्त्यानं आणला। हा रस्त्यानं थैलीत येतो कापूस आणला आम्ही। हा हा चांगला तो असं म्हणणं आहे। हा तरी किती रुपयाचं नुकसान झालं? काय सांगा, अंदाजे आता 5-6 लाखाचं नुकसान झालं। 5-6 लाखाचं का त्याच्यात तरतूद होऊ शकते काही सरकारची कोण किंवा कोर्टा गेटाची कोण काही? काय सांगा आता द्यायला पाहिजे म्हणणं आता आहे। नाव काय म्हणतं तुमचं? गणेश रामभू लोडम, रुस्तमपूरचे। असेच नवीन बातम्या किंवा व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल। माऊली धंडे तालुका दरेवर प्रस्तुत करता गणेश पाटील साठे। धन्यवाद।